सर्वज्ञ श्री घटाप्रमाणे कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आम्हाला विनंती करतो ठिकाणी घटाप्रमाणे बाबा सत्राला सुरुवात करतील अशी मला विनंती करतो. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुतः सुनवन्ति दिव्ये स्तवे वेदे सांगपद क्रमोपनिषदे गायन्ति यं सामधा ध्यानावसततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यशान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः. श्री गोपाल आदरणीय श्रद्धेय या ठिकाणी पहिल्या दिवसापासून उपस्थित असलेले परमपूजनीय महंत श्री भजनपूरकर बाबाजी, त्याचप्रमाणे संत महंत तपस्विनी आया, वासनिक बंधू आणि भगिनींनो, आपला कार्यक्रमाचा चौथा दिवस आहे. चौथ्या दिवसात हे चौथं सत्र, खऱ्या अर्थानं 4 सत्र होते, परंतु आपल्या सर्वांच्या भाविक भक्ताच्या विनंतीला मान देऊन सत्र 5 होणार आहे. संध्याकाळचं सत्र 5 ते 7 ठरल्याप्रमाणे होणारच आहे. या ठिकाणी उद्धरण हे जे प्रकरण आहे, या उद्धरण प्रकरणावरती प्रकाश टाकत असताना आपण राजच्या सत्रामध्ये फक्त 7 सूत्रापर्यंत जाऊन पोहोचलेलो आहोत. 7 सूत्राचं सुद्धा जसं तसं विश्लेषण आपणासमोर मला मांडता आलेलं नाही. कारण सांगण्याचं तात्पर्य असं आहे, पहिली टीका जर लावायला सुरुवात केली की सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरण्याचे भेद जर आपल्या समोर सांगायला जर सुरुवात केली तर 17 बीजी परमेश्वराचा अवतार कसा होतो हे जर सांगायला लागलं तर त्याच्यामध्येच बराचसा काळ निघून जातो. परंतु ठोकळ पद्धतीनं का होईना मी आपल्या समोर विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो विषय मांडत असताना आपण ज्या सूत्रापर्यंत जाऊन पोहोचलो की जे सूत्र आहे नकचर्म गोमादी करून शुद्ध चैतन्याची मायेपुरी मायेची अभिमान, हे जे सूत्र आहे या सूत्राच्या नियमाप्रमाणे सांगण्याचं तात्पर्य रात्री तुम्हाला थोडं वेगळ्या पद्धतीनं समजावत राहिलो. आणि प्रथम ज्ञान, नाम, परमेश्वराचा अवतार, परमेश्वर या सृष्टीची रचना का करतो, रचना केल्यानंतर काय होतं, परमेश्वर कसे अवतारतात, या विषयापर्यंत आपण जाऊन पोहोचलेलो आहोत. आणि आपल्याला खऱ्या अर्थानं त्या 2 तासाच्या सत्रामध्ये जवळजवळ उद्धरणाचं कमीत कमी म्हणजे आपण बरंच लांब जाऊन पोहोचलो पाहिजे. कारण पोचायचं म्हटल्यानंतर नसुदे सूत्र जर वाचून दाखवले तर ते पोचणं म्हणता येणार नाही. सूत्राचा थोडासा भावार्थ तरी आपल्या पदरामध्ये पडला पाहिजे. आणि तो भावार्थ पदरात पडल्यानंतर रात्री तुम्हाला सांगितले की बाबांना तो भावार्थ जो तुमच्यापर्यंत पोहोचला तो या सभामंडपामध्ये सोडू नका, तर घरापर्यंत न्या आणि त्याचं चिंतन करा. त्याचं जर खऱ्या अर्थानं चिंतन जर केलं, सूत्र आपल्याकडे जर असला तर अर्थ कसा तरी विचारता येईल. पण सूत्रावरती लक्ष ठेवा, सूत्र हे मुकुंदच हवंय. आणि म्हणून रात्री तुम्हाला सांगितले की जे पंचनाम आहे, पंचकृष्ण आहे, अन्य व्यावृत्ती आहे, धर्म आहे, विद्यामार्ग आहे, संहार आहे, संसरण आहे आणि त्यापुढे जे उद्धरण आहे. आणि मग याच्या पुढे जर आपण बघत गेलो तर दोन्हीच्या मध्ये सुद्धा महावाक्य आहे, निर्वचन आहे,
आज ती परी आहे. म्हणजे हे जर एक एक प्रकरण आपण बघत गेलो, अध्ययन करीत गेलो, तर तशी तशी पुढं गोडी लागते. आणि म्हणून राजच्या सूत्रामध्ये जे नखचर्म रोमादी करून शुद्ध चैतन्याची ते, म्हणजे रात्री तुम्हाला सांगितलं की माझ्या धर्मबंधूंनो परमेश्वर तर त्या मायापुराचा स्वीकार करतात. माया ही पूर झालेली आहे. माया ही पूर झाल्यानंतर गंमत अशी झालेली की ज्या ठिकाणी आपल्या शरीरातले जे काही अवयव आहे, म्हणजे उदाहरणार्थ केस आहे, नख आहे, जे काही निर्जीव कातडी आहे, अशा ठिकाणी त्याचा व्याप नसेल तर ते सूत्रकारांनी आपल्याला स्पष्ट सांगून टाकलेले आहे. स्वामी सांगतात की नख चर्म रोमादी करून शुद्ध चैतन्याची, नख चर्म रोम आदी करून या ठिकाणी सुद्धा शुद्ध चैतन्य आहे. म्हणजे ते संपूर्ण चैतन्याचंच पूर आहे, त्या ठिकाणी काही मिश्रता नाहीये. मग असं असल्यानंतर जे मायेचं पूर नख चर्म रोम आदी करून शुद्ध चैतन्यामध्ये जर ते पूर निर्माण होते, परमेश्वर येतात आहे, तर अशा पुराचा अभिमान कोणाला आहे ना? मायापुरी मायेशी अभिमान. त्या मायापुराचा मायेलाच अभिमान आहे. मी हे निर्माण केलेलं आहे आणि त्या पुराचा अभिमान ही माया घेते आहे. माया अभिमान घेत असताना जर आपण बघितलं तर बाकीचा इतर व्यापार कशा पद्धतीचा आहे, बाकी तिथं कार्य काय चाललेलं आहे ना? ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापार, मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार. इतर पद्धतीमध्ये जर तुम्ही बघितलं तर ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापार, भूत शक्तीच्या अधीन नीत शक्तीचा व्यापार आहे. पण परमेश्वराच्या ठिकाणी तशातला प्रकार नाही. मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार. मायेच्या ठिकाणी, परमेश्वराच्या ठिकाणी मायेची जरी ओळखणी असली तर ती ओळखणी दुसऱ्या ओळखणीला ऑर्डर देऊ शकणार नाही. मला ते देवाने काम सांगितलेले, तुम्ही जा असं काम करा, अजिबात तिथं चालणार नाही. भूत शक्तीच्या अधीन नीत शक्तीचा व्यापार आहे. पण परमेश्वराच्या ठिकाणी जी 81 कोटी 1.25 लक्ष माये सगट 10 ओळखण्या ज्या आहे, त्या ओळखण्यामध्ये आपलं जे काही प्रभुत्व आहे, सामर्थ्य आहे, म्हणजे त्या सांगू शकत नाही. ईश्वरानं जर राणीला जरी परवानगी दिली तर ते कार्य करणार, मोठीला जरी दिलं म्हणजे ईश्वराच्याच पद्धतीनं, ईश्वरानं सांगितल्यानंतरच तिचं कार्य करणार आहे. इतर देवतेच्या बाबतीत तसं नाही. भूत ब्रह्मांडासाठी आहे ती नीत ब्रह्मांडाला सांगेल, भूत देवता नीत देवतेला सांगेल, माझ्याकडे असं कार्य जा, तुम्ही आमचं करून या, त्या हुकूम देतील. खालच्या देवतेला तशा पद्धतीत वागावं लागणार. पण ईश्वराच्या ठिकाणी तशातला प्रकार नाही. म्हणजे ज्या संपूर्ण ओळखणे आहे, संपूर्ण ओळखणे आहे ईश्वराच्या अधीन आहे. आणि ईश्वराच्या अधीन असल्यानंतर म्हणजे ते ईश्वरानं सांगितलेलं काम करू शकतात. मायापुरी मायेचे अभिमान ब्रह्मांडी शक्ती अधीन शक्ती व्यापारो, मायापुरी ईश्वराधीन शक्ती व्यापार. मायापुराच्या अशा अशा प्रकारचा व्यापार आहे. परंतु ईश्वराची बुद्धी, म्हणजे हे तर झालं शास्त्रकाराने सांगितलं, पण ईश्वराची बुद्धी त्या ठिकाणी कशी आहे ना? मायापुरी इतर शक्ती तुल्य माया. मायापुराच्या ठिकाणी ज्या ओळखणे आहे, परमेश्वराचा जो भाग आहे, जसा एक शनीच्या ओळखणीवरती जो भाग आहे तोच मायाच्या ओळखणीवरती भाग आहे. परमेश्वराच्या ठिकाणी हे उच्च नीच भेद जे काही असतात, आपण सध्या या कलियुगात जरी बघितलं तर हे मानव करतात. ईश्वराच्या दृष्टीनं भेदभाव नाही. ईश्वराच्या दृष्टीनं किंवा सृष्टी रचनेच्या दृष्टीनं जरी आपण अभ्यास जर केला ना तर स्त्री आणि पुरुष असा पिंडभेद आहे. स्त्री आणि पुरुष पिंडभेद आहे. परंतु तुम्ही जर म्हणसाल का हा ऊस हा नीत, म्हणजे गोपालकृष्णाच्या तत्वज्ञानाकडे जरी आपण वळलो तर ब्राह्मण वैश्य तथा शूद्रस्तेची यांची परागत चालीवर भगवंताजवळ भेदभाव नाही. रात्रीच तुम्हाला सांगितलं, भगवंत जो आहे, देव जो आहे, श्रीमंताचा नाही, कीर्तनकाराचा नाही, प्रवचनकाराचा नाही, देव भावाचा आहे. ज्याचा भाव शुद्ध आहे त्याचा देव आहे. पण देवाचा सुद्धा या ठिकाणी ज्या काही एवढ्या मोठ्या ओळखणे आहे, त्या ओळखण्याच्या ठिकाणी सुद्धा मायापुरी इतर शक्ती तुल्य माया. मायेची ओळखणे आणि इतर ओळखणे परमेश्वराच्या दृष्टीनं सगळ्यात समान. मग असं असताना म्हणजे परमेश्वराकरता कोण आल्या? ओळखणे आल्या. जीवाकरता कोण आल्या? पिंडस्थ आल्या. ब्रह्मांडस्थेपासून पिंडस्थ विभागलेले आहेत. मग या पिंडस्था सुद्धा आपल्या शरीरामध्ये 81 कोटी 1.25 लक्ष 9 मायेचं संलग्न आहे. म्हणजे धरलं तर 10 त्या पिंडस्थेचा
1,10,000 म्हणजे संलग्न 9 आहे. 9 पिंड असतात सुद्धा आपल्या शरीरामध्ये. 81,15,00,000 मग या पिंडस्थ आपल्या शरीरामध्ये जशा पिंडस्थ आहे आणि ईश्वराच्या ठिकाणी कोण आहे? ओळख नाही. मग त्या ओळखल्याने ह्या पिंडस्थ तर दोन्ही सारख्याच आहे का? ना. ईश्वरी संपूर्ण शक्ती जीवा अंशता शक्ती. ईश्वराकाराने ज्या ओळखल्या विभागलेल्या आहेत त्या संपूर्ण शक्ती आणि जीवाकाराने ज्या पिंडस्थ विभागलेल्या आहे या पिंडस्थ काय आहे? अंशता शक्ती. अंशता घडला आहे. जसं ईश्वराच्या ज्या संपूर्ण शक्ती आहे तर त्यांना या पिंडस्थपेक्षा जास्त ज्ञान आहे. या पिंडस्थाला थोडं कमी ज्ञान आहे. कमी ज्ञान म्हणजे त्यांना थोडस ज्ञान ठेवलेलं आहे. म्हणजे पाठीमागं टीकेमध्ये वाखाणलेलं आहे की बा एक कर्मभूमीचा मनुष्य जर भूभूमीमध्ये गेला तर 13 कोटी पिंडस्थ त्याच्या कमी होतात. मग शास्त्रकारांनी पक्ष सांगितलं यथा अर्जुन देव क्षराब्धात गेले असा एक पक्ष आहे. मग संदीपान वेळी ते मुलं आणण्याकरता क्षराब्दी गमन करण्याकरता गोपाल कृष्ण अर्जुन देवशी जेव्हा गेले तर गेल्यानंतर गंमत अशी होती की अर्जुनाच्या पिंडस्थ राहतात आणि ईश्वराच्या ओळखण्या राहतात. मग ओळखण्या राहिल्या. ओळखण्याला सुद्धा का माझा स्वामी परत येणार आहे. पिंडस्थाला सुद्धा आहे की आता हा गेलेले हे परत येणार आहे. म्हणजे ती त्यांची स्वरूप मर्यादा सोडू शकत नाही. एवढं सामान्य ज्ञान का होईना त्यांच्या ठिकाणी आहे. म्हणजे ते ज्ञान दिलेलं आहे. पण ईश्वराच्या ज्या ओळखण्याच्या संपूर्ण शक्ती आहे आणि जीवाकारणे ज्या विभागलेल्या आहे ज्या पिंडस्था त्यांना अंशता शक्ती आहे. अंशता म्हणजे थोडंफार ज्ञान आहे. मग असं जर परमेश्वरानं मायेचं खूप स्वीकार केलं तर ऐशिया माया पुराते स्वीकारोनी. कैशिया मागे जे तुम्ही सगळे सूत्र बघितले सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती मनुष्यवेल झाली होती, मायावेल झाली होती, मायापुर झाली होती. माया निर्मितम पुरम मायापुरम म्हणजे असं जे संपूर्ण शक्तीनं युक्त असलेलं 32 लक्षणी चांगल्या प्रकारच्या जर शरीराचा त्या मायापुराचा स्वीकार केलेला आहे तर ऐशिया मायापुरात ते स्वीकारुनी कर्मभूमी स्थिता. कर्मभूमीमध्ये असलेल्या मनुष्य देहयुक्ता मनुष्य देहामध्ये जो आहे त्या जीवाज्ञान पर्यंत कर्मभूमीमध्ये आहे. मनुष्य देहामध्ये आहे. सर्व अवयवांना युक्त आहे. अयुक्त नाही युक्त आहे. त्याचं संपूर्ण शरीराचे अवयव सुद्धा जसेच्या तसे आहे. मनुष्य देहयुक्ता युक्तत्व आहे. अयुक्तत्व नाही. ज्ञानपर्यंत परमेश्वर आपला संबंध देतील. म्हणजे अशा प्रकारचं ज्याला भक्तभजनाची कार घडलेला आहे. ज्ञान होण्याला काय करावं लागतं? भक्तभजनात. आणि प्रेम होण्याला